संजय महाडिक देखील आपल्यासोबत आहे. साहेब, काय सांगाल, एक महत्त्वाचा दिवस आहे कोल्हापूरकरांसाठी, एक ऐतिहासिक लुक असणारी ही बिल्डिंग म्हणावी लागेल. काय नेमकं यामागे सगळं होतं नियोजन, आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती श्रेयवादसुद्धा आता सुरू झालं. कोल्हापूर हे शहर किंवा हा जिल्हा जो आहे हा सर्व स्तोत्र संपूर्ण जिल्हा आहे. इथं पर्यटन, कृषी, उद्योग सगळ्या बाबतीत हा जिल्हा अग्रेसर आहे. देशाच्या पर कॅपिटा इन्कममध्ये कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे सगळं असतानासुद्धा विकासाच्या बाबतीत आपण थोडंसं पाठीमागं होतो. या कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी 1939 साली छत्रपती राजाराम महाराजांनी त्यावेळी केलेली होती. एक विमानसुद्धा मुंबईहून त्यावेळी आणलेलं होतं. त्याचे एक दालन इथं आपण निर्माण केलेलं आहे की त्याची आठवण, तिची माहिती सगळी इथं दिलेली आहे. आणि तेव्हापासून हे विमानतळ बंद होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये 1-2 विमानसेवा सुरू झाल्या, पण त्या चालू शकल्या नाहीत. आणि नंतर गेल्या 10-15 वर्षामध्ये हे विमानतळ बंदच राहिलं. इथं अनेक मंत्री होऊन गेले, त्यांनी सांगितलं, घोषणा केल्या चालू करणार, पण कोणालाही ते शक्य झालं नाही. मी लोकसभेमध्ये गेल्यानंतर लोकसभेमध्ये त्याचा पाठपुरावा करून मंत्री महोदयांच्याकडे बैठक करून त्याला जो लागणारा निधी होता 270 करोड रुपये, तो निधी मंजूर करून महाराष्ट्राचा त्यातला हिस्सा 30% जो होता 71 करोड रुपये, तो एक आपले त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यांच्याकडून चंद्रकांत दादा अमल माडिक यांच्या पाठपुराव्यानं ते सुद्धा केले. आणि इथलं हे विमानतळाला मूळ चालना मिळाली. विमानसेवा सुरू करण्यासाठी सुद्धा एक छोटं विमान आपण 18 सीटर आणलं होतं. त्यांना 6 महिन्याचे पैसे ॲडव्हान्स आपण देतो म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी विमानसेवा सुरू केली, पण ती काही कालानंतर त्यांच्या ऑपरेशन्समुळे बंद पडली. आज तुम्ही बघू शकता हे विमानतळ प्रधानमंत्री मोदीजींच्या दूरदृष्टीचं एक प्रतीक आहे. आणि याला खूप मोठा फायदा आपल्याला झाला तो ज्योतिरादित्य सिंधियाजींचा. त्यांची कोल्हापूरची नाळ जोडली गेलेली आहे. त्यांचं ज्योतिबा दैवत आहे, ते इकडं प्रभारी म्हणून येत होते आणि त्यामुळे त्याला चालना मिळाली. ज्याचा उल्लेख तुम्ही केला की हे विमानतळ एक म्हणजे आधुनिकता आणि ऐतिहासिकता या दोन्हीचं प्रतीक आहे. ह्याचं जे फसाड आहे तुम्ही बघितलं तर कोल्हापूरची जी ऐतिहासिक वारसास्थळं आहेत, म्हणजे मंदिरं आहेत किंवा भवानी मंडप आहे, पन्हाळा किल्ला आहे, पॅलेसेस आहेत, त्याचाच लुक त्या बाहेरच्या फसाडला दिलेला आहे. आणि आतून सगळं आधुनिक केलेलं आहे. म्हणजे 5 एअरलाईन्स चालू शकतील, 500 लोक एकावेळी हँडल करू शकतील आणि सर्व सोयी नियुक्त हे विमानतळ झालेलं आहे. नाईट लँडिंग फॅसिलिटी पण ऑलरेडी सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे जे इक्विपमेंट्स लागतात, फायर फायटिंग बिल्डिंग झालेले आहे. ATC टावर 3 महिन्यामध्ये आता पूर्ण होईल. अशा परिपूर्ण असे विमानतळ आज इथं मिळालेलं आहे. आणि यामुळं कोल्हापूरच्या सर्वच बाबतीत म्हणजे पर्यटनामध्ये, उद्योगामध्ये, सगळ्याच बाबतीत कोल्हापूरमध्ये त्याची वाढ होईल या विमानतळामुळं, याचा मला विश्वास आहे. तर आज त्यावेळेचा दिवस आहेत आणि आत्ता विमानतळ जी गती घेते, प्रगती खरं तर करताना पाहायला मिळते दिवसेंदिवस. पुढं कशा पद्धतीने या विमानतळाकडे पाहताय, कारण अनेक विमान सेवा जी आहे त्या आपल्याला देखील या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न करताय, काय नेमकं? कोल्हापूर विमानतळावरून आज 5 विमानसेवा सुरू आहेत. आता माझा प्रयत्न आहे की या इयर एंडपर्यंत आणखीन 4 ते 5 विमानं जे आपले सेक्टर आपल्याला जोडायचे, शिर्डी आहे, गोवा आहे, इंदोर आहे, नांदेड आहे आणि नॉर्थला एखादी म्हणजे जयपूर असेल किंवा दिल्ली असेल, ही 4-5 विमानं सुरू करायची आहेत. आणि शिवाय 1 वर्षभरामध्ये याला इंटरनॅशनल एअरपोर्टचा दर्जा देऊन इकडून दुबई किंवा आखातीमध्ये आपली विमानं जातील, हा करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. कोल्हापूरमध्ये काहीच कमी नाही आहे. इथं लोक सक्षम आहेत, सुदृढ आहेत आणि ह्या सगळ्या सेवा घेणारे लोक इथं आहेत. त्यामुळे ह्या विमानतळाचा आणखीन विस्तारसुद्धा, आता हा जो आपण बे पाहतोय, या बेवरती 5 विमानं एकावेळी थांबतील अशी व्यवस्था केलेली आहे. परंतु भविष्यात ते 7 विमानं कशी थांबतील यासाठी सुद्धा प्रयत्न असणार आहे. एक आपण डायरेक्ट आपण एअरपोर्टमधून फ्लाईटमध्ये जाण्यासाठी जो बे लागतो तो सुद्धा भविष्यात करायचा. अशा अनेक भविष्यात करायच्या गोष्टी आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज 50 वर्षात जे घडलं नाही ते 10 वर्षात घडलेलं आपण पाहतोय. 74 एअरपोर्ट होते 50-60 वर्षामध्ये आणि आज 10 वर्षामध्ये 149 एअरपोर्ट झालेले आहेत. आज भारतामध्ये 778 विमानं आहेत जे भारतामध्ये म्हणजे प्रवासासाठी वापरले जातात. नव्यानं प्रधानमंत्रीजींच्या या सगळ्या योजना किंवा त्यांच्या विजनमुळं आज ज्या ज्या एअरलाईन्स आहेत त्यामध्ये विस्तारा आहे, एअर इंडिया आहे, इंडिगो आहे, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात विमानांची खरेदी केलेली आहे. 1250 विमानांची आता ऑर्डर दिलेली आहे. जगातली सगळ्यात मोठी ऑर्डर भारत देशातनं गेलेली आहे आणि 2 वर्षात ही सगळी विमानं आपल्या भारतात येतील. ज्यावेळी ही एवढी मोठी संख्या विमानांची येईल, विमान एअरपोर्टची सुद्धा संख्या वाढेल. आज 149 आहेत, ते साधारण 250 विमानतळं 2 ते 3 वर्षामध्ये नव्यानं सुरू होतील. आणि या सगळ्या छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी
जी संकल्पना प्रधानमंत्रीजींनी बोलून दाखवली होती की हवाई चप्पल पहनने वाला आदमी भी हवाई जहाज में सफर करेगा, ही जी त्यांची कल्पना आणि सोच होती ती प्रत्यक्षात उतरलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर आज या सगळ्या विमानतळाच्या उद्घाटनावरून श्रेयवाद देखील पाहायला मिळाला. सतेज पाटील जे आपले राजकीय विरोधक कायम राहिलेले आहेत त्यांनी देखील या संदर्भातलं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय पोस्ट देखील त्या संदर्भातले केले आहेत. शिवाय माजी खासदार संभाजीराजे यांनी देखील त्या संदर्भातले काही फोटो पोस्ट केलेले आहेत. याकडे कसं पाहतं? नाही, संभाजीराजेंनी निश्चितच प्रयत्न केलेले आहेत, माजी मंत्र्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, श्रेय कोणत्या गोष्टीचं घ्यावं आपण. खरोखर आपण जर त्या गोष्टीसाठी आपण पात्र असेल, आपलं त्यामध्ये योगदान असेल तर आपण त्याचं श्रेय घ्यावं. हा एअरपोर्ट बनवण्यासाठीचा जो निधी आहे तो केंद्र सरकारचा 70% आहे. म्हणजे केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, मोदीजींचं सरकार आहे. 30% वाटा जो राज्य शासनानं द्यायचा होता तो फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं काँग्रेसच्या आमदारांनी याचं श्रेय कसं घ्यायचं, किती घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला त्यांच्याविषयी फार काही बोलायचं नाही. त्यांचा स्वभाव आहे, त्यांचा तो दुर्गुण आहे आपण म्हणूया, की त्यांना ते बघवत नाही दुसऱ्यांना, दुसऱ्यांनी चांगलं काम केलेलं त्यांना पाहवत नाही. त्यांचे सगळे प्रकल्प रखडलेले आहेत. ते IRBच्या रस्त्याची त्याची काय सगळी परिस्थिती झाली होती, थेट पाईपलाईनची काय परिस्थिती आपण सगळं पाहतोय. परंतु त्यांना ते दुसऱ्यांनी चांगलं केलेलं मीच केलं असं म्हणायचं असतं. एखाद्या बैठकीला ते हजर होते, एखादं पत्र दिलं, यांनी एवढे मोठे प्रकल्प होत नाहीत. त्यासाठी खूप पाठपुरावा लागतो आणि तो आम्ही केलेला आहे आणि सगळ्यांनाही माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे आणि मंत्री महोदयांनाही माहिती आहे. त्यामुळे श्रेय घ्यायचं नाही घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला त्याविषयी फार काय बोलायचं नाही. तर आज